सुरुवातीला पुण्यातून मोठी बातमी. पुण्यातील नामांकित विद्यालयाचे 84 जण दुबईमध्ये अडकले असल्याची माहिती मिळते. 84 जणांमध्ये 80 विद्यार्थी आणि 4 शिक्षकांचा समावेश आहे. पुण्यातील नामांकित विद्यालयाचे सर्व विद्यार्थी हे सुरक्षित असल्याची माहिती मिळते. परराष्ट्र मंत्रालयाकडून पुण्यातील विद्यार्थ्यांना लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत. पुण्यातील नामांकित विद्यालयाचे विद्यार्थी स्टडी व्हिजिटसाठी दुबई इथे गेले होते आणि कृपया कुणीही घाबरून जाऊ नये. विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मायदेशात आणलं जाणार असं आवाहन नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून करण्यात आलेलं आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अभिजित, काय अपडेट? प्राजक्ता, आता इराण, इस्रायल आणि युएसए जे युद्ध आहे त्या युद्धाचा फटका पुण्यातल्या एका नामांकित महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना बसलेला पाहायला मिळतोय. खरं तर MBA करणारे काही स्टुडंट्स आणि काही शिक्षक हे स्टडी व्हिजिटसाठी दुबई आणि UAE ला गेले होते. काल दुपारनंतर ते भारतासाठी परतणार होते, पण काल जो युद्ध सुरू झालं त्यानंतर दुबईचा जो एअर स्पेस आहे तो आता बंद करण्यात आलेला आहे. जे इराणकडून सातत्याने जे हल्ले केले जातात त्यानंतर हा एअर स्पेस बंद झालाय आणि त्यामुळे हे सगळे 84 जण, म्हणजे ज्यामध्ये 80 विद्यार्थी आणि 4 शिक्षकांचा समावेश आहे, ते सगळे दुबई विमानतळावर अडकलेले आहेत. आता त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न आहे. खरं तर सुदैवानं हे सगळे सुखरूप असल्याची देखील माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. 84 जण हे सगळे दुबई एअरपोर्टवर सुखरूप आहेत. कुणालाही कुठलीही इजा झाली नाहीये. पण आता परराष्ट्र मंत्रालयाकडून जे भारतीय नागरिक असतील किंवा हे 84 विद्यार्थी आणि शिक्षक असतील त्यांना भारतात परत आणण्याचा प्रयत्न सुरू झालाय. अनेक नागरिक हे दुबई, UAE, अबुधाबी या सगळीकडे भारताचे पर्यटक असतील किंवा इतर नागरिक असतील, काही जण कामासाठी गेलेत, काही पर्यटनासाठी, तर असे काही स्टुडंट्स आहेत जे स्टडी व्हिजिटसाठी पुण्यातल्या एका नामांकित महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. MBA चे स्टडी व्हिजिट होते आणि आता त्यांना आणण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. पण या सगळ्या युद्धाचा फटका आता पुण्यातल्या या विद्यार्थ्यांना बसलेला पाहायला मिळतोय. प्राजक्ता, बरं अभिजित, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद. इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर संयुक्त हल्ला केलाय, तर इराणनं देखील पलटवार करत तब्बल 7 देशांवर हल्ले केलेले आहेत. इराणला रशिया आणि तुर्कीचीही रसद मिळू शकते आणि त्यामुळे 3 देशांमधील युद्धामुळे जागतिक महायुद्धाची भीती आता निर्माण झाली आहे. पाहूयात. हल्ले आणि प्रतिहल्ले यामुळे पुन्हा एकदा जागतिक आगडोंब उसळलाय. इस्रायलनं इराणवर प्रिएम्प्टिव्ह हल्ला केला. इस्रायल आणि अमेरिकेनं संयुक्तपणे इराणच्या विविध भागात जोरदार क्षेपणास्त्र डागली. इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणची राजधानी तेहरानमध्ये वेगवेगळ्या भागात स्फोट झाले. सरकारी इमारती आणि महत्त्वाच्या इमारतींना यावेळी टार्गेट करण्यात आले. तेहरानच्या मोहराबाद विमानतळावर सुद्धा हल्ला झाला. तेहरानवर सुमारे 100 पेक्षा जास्त क्षेपणास्त्र डागण्यात आली असून 30 ठिकाणांना यावेळी लक्ष्य करण्यात आलं. तेहरानमध्ये मोठे स्फोट आणि सायरनच्या आवाजामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. तेहरानच नव्हे तर इतर शहरांनाही यावेळी टार्गेट करण्यात आलं. किरमन्साह, इस्फहान, कोम आणि कराज या शहरांवर क्षेपणास्त्र डागण्यात आली. तर इराणचा आण्विक कार्यक्रम संपवावाच लागेल अशी भूमिका नेतान्याहू यांनी घेतली. या ऑपरेशनला इस्रायलनं लायन्स रोअर असं नाव दिलंय. इराणची युद्ध क्षमता कमी करणं हा इस्रायलचा उद्देश आहे. इराणच्या पाशी अण्वस्त्र असली तर ती अण्वस्त्र जर इस्रायलवर आली आणि काही 3-4 सुद्धा जर फुटली इस्रायलमध्ये तर इस्रायलमध्ये भयंकर हाहाकार माजेल. तर ते अमेरिकेला नको आहे, ते इस्रायलला नको आहे. तिसरी गोष्ट म्हणजे इराण सध्या लॉंग रेंज इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल विकसित करत आहे, जे इराणहून अमेरिकेला टार्गेट करेल. अमेरिकेला दोन्ही कोस्टला, ईस्ट कोस्ट आणि वेस्ट कोस्ट दोघांनाही. त्यामुळे अमेरिकेला ते नको आहे. इराणनंही त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याला जशास तसं उत्तर दिलंय. इराणनं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांच्या द्वारे प्रत्युत्तर दिलंय. परिणामी इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये सायरन वाजत होते. अनेक ठिकाणी सुरक्षा सूचना जारी करण्यात आल्या. नागरिकांना शेल्टरमध्ये जाण्याचे आदेश देण्यात आले.
शाळा आणि एअर स्पेस बंद करून इस्रायलमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला. इराणनं इस्रायलच नाही तर 8 देशात असलेल्या अमेरिकेच्या तळांवर हल्ले चढवले. युएई, कतार, कुवेत, बहरीन, सौदी अरेबिया, इराक आणि जॉर्डनमधील अमेरिकन तळांवर निशाणा साधला गेलाय. त्यामुळे आता अमेरिकेकडूनही इराणवर जोरदार पलटवार केला जाईल असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. इराणची सगळी मिसाईल नष्ट करू असा इशारा ट्रम्प यांनी दिलाय. इराण कधीही अणुबॉम्ब बनवू शकत नाही, आम्ही आमचं वचन पूर्ण केलंय असं वक्तव्य ट्रम्प यांनी केलं. इस्रायलला अमेरिकेची गरज कशा करताय? कारण इराणचं जे अण्वस्त्र प्रकल्प आहे तो उद्ध्वस्त झाला पाहिजे. इराणचे किती मिसाईल जरी आले तरी इस्रायलचा आयर्न डोम आणि दुसरी जी सिस्टीम आहे ती सिस्टीम त्याला रोखू शकते. अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यामागची रणनीती समजून घेऊया. इराणचा अणु कार्यक्रम रोखणं, इराणकडून संभाव्य मोठा हल्ला होण्याची शक्यता होती. इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेकडून इराण हल्ल्याची तयारी करत होता, त्यामुळे पहिला वार करण्याचा निर्णय घेतला गेला. हा हल्ला फक्त लष्करी कारवाई नसून मध्य पूर्वेत ताकद दाखवण्याचा इस्रायलचा प्रयत्न मानला जातोय. अमेरिकेनं इराणला अणु कार्यक्रम थांबवण्याचा इशारा दिला, पण इराणनं त्याकडे साफ दुर्लक्ष केलं. इराणची वाढती अणुसिद्धता रोखणं हा दोन्ही देशाच्या रणनीतीचा भाग आहे. अनेक विश्लेषक सांगायचा प्रयत्न करतात भारताला खूप मोठा धोका निर्माण होईल. असं काहीही नाही, कारण मुख्य जो सर्वात धोका आहे तो आपल्या एनर्जी सिक्युरिटी म्हणजे इंधन सुरक्षा किंवा ऑइल सिक्युरिटी करता आहे. पण आपलं फक्त 15 ते 20% तेलच हे गल्फ ऑफ हॉर्मुझमधून येतं. बाकी आपलं तेल अनेक ठिकाणून बाहेरून येतं, तर त्याच्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. प्लस आपल्याजवळ 62 दिवस भारताला जेवढं तेल लागेल त्याचे आपण स्टॉक हे करून ठेवले आहेत. म्हणजे आपलं रिझर्व्ह जे आहे हे खूप मोठं आहे. जर हे युद्ध वर्षभर चाललं तर गोष्ट वेगळी, अदरवाईज काही प्रॉब्लेम नाही आहे. इराणच्या मित्र देशांनी या युद्धात उडी घेतली तर त्याला तिसऱ्या जागतिक महायुद्धाचं स्वरूप येऊ शकतं. त्यामुळे संघर्षाचे परिणाम केवळ मध्यपूर्वेपुरते मर्यादित राहणार नाही. तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ होईल, जागतिक शेअर बाजार कोसळतील आणि सगळ्यात मोठा धोका म्हणजे अणुयुद्धाच्या शक्यतेनं आंतरराष्ट्रीय तणाव वाढू शकतो. एकंदरीत मध्यपूर्वेतला संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचलाय. इस्रायल आणि अमेरिकेची संयुक्त कारवाई, त्याला इराणचं प्रत्युत्तर, त्यामुळे पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. संतोष गोरे, न्यूज 18 मराठी.